विजय, पराभव आणि नामुष्कीजनक पराभव होईल असं वाटत असताना झालेली ड्रॉ मॅच. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतली टीम इंडियाची ही आत्तापर्यंतची कामगिरी. परंतु ज्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरलाय ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल अजूनही आपल्या आवाक्यात आहे का, याबाबत सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता आहे. फार उत्सुकता न ताणता सांगतोय, भारत अजूनही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाऊ शकतो. त्यासाठी टीम इंडिया समोरचे निकष असतील. उर्वरित दोन्ही सामन्यांमध्ये जर भारत जिंकला तर आपण 138 पॉईंट आणि 60.52च्या टक्केवारीने अंतिम सामन्यात जाऊ आणि ऑस्ट्रेलिया शर्यतीबाहेर पडेल. जर भारताने उर्वरित दोन्ही सामन्यांपैकी एक सामना जिंकला आणि एक अनिर्णित राखला तर आपले 130 पॉईंट आणि 57.1 टक्केवारी होईल. या निकषात जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0ने जिंकली तर ऑस्ट्रेलिया भारताऐवजी अंतिम सामन्यात जाईल. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जर 2-2 अशा बरोबरीत सुटली तर ऑस्ट्रेलियाला WTCची फायनल गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध मालिकेत एक विजय पुरेसा ठरणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील उर्वरित 2 कसोटी सामने हे मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवले जाणार आहेत. त्यामुळे उर्वरित 2 सामन्यात भारतीय संघाची गाडी रुळावर येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.